महाराष्ट्र व रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य सप्ताह पुष्प 8वे पर्यावरण स्नेही पाळी या विषयावरील परिसंवादामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्याला समूह प्रमुख नितीन केवटे सर, मुख्य पर्यवेक्षक कृष्णा कालकुंद्रे सर, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक पंकज जगताप सर, ज्येष्ठ तज्ञ मिलिंद पगारे सर, ब्लॉग प्रमुख सुनील बडगुजर सर, फेसबुक प्रमुख खुशाल डोंगरवारकर सर, प्रशासक विश्वंभर बोकडे सर, तांत्रिक सहाय्य पुरवणारे नेपाल वालदे सर व TSS समूहाचे सर्व प्रशासक व ट्रेनर मंडळी आदी सहकार्य करत आहेत. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे, तर तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. स्त्री जीवनाचा पाया म्हणजे मासिक पाळी. स्त्री जीवनाच्या आरोग्याची संजीवनी म्हणजे मासिक पाळी. माझ्या वाचनात आलेल्या मासिक पाळी बद्दलच्या 4 ओळी मी आपल्याला सांगू इच्छिते. ती येते कोणालाही काही न कळू देता निघून जाते. ती येते कोणालाही काही न कळू देता निघून जाते. ती येते शहाणपण येतं, बालपण मात्र निघून जातं. ती येते शहाणपण येतं, बालपण मात्र निघून जातं. सेक्स सारख्या गोष्टीवर खुलेआम बोललं जातं. सेक्स सारख्या गोष्टीवर खुलेआम बोललं जातं, पण तिच्याबद्दल मात्र कायमच मौन धरलं जातं. तिच्या येण्यानं 4-5 दिवसांसाठी तिला वाळीत टाकलं जातं. ती स्त्रीत्वाची ओळख मानली जाते, पण तरी का लपवली जाते. तिच्याशिवाय स्त्रीला स्त्री पण नाही व बाईला आई पण नाही. तरी देखील तिला नेहमी अडचणच म्हणले जाते. अशा समाजाने मौन बाळगलेल्या मासिक पाळी या विषयाशी निगडीत विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत मार्गदर्शिका आहेत सीमा खंडाळे मॅडम. नमस्कार मॅडम, TSS ग्रुप तर्फे आपलं सहर्ष स्वागत. नमस्ते. सीमा मॅडम यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. सीमा मॅडम ह्या अशय सोशल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. त्यांचा हा ग्रुप प्लास्टिक कॅरीबॅग टाळा व कापडी पिशव्या वापरा, तसेच पाळीच्या वेळी वापरण्यात येणारे शाश्वत पर्याय, मासिकेचा कप व कापडी पॅड असे 2 उपक्रम घेऊन त्या जनजागृतीचे काम करतात. हे काम करत असताना त्यांना मासिकेचा कप डिझाईन करण्याची संधी मिळाली. या कपला त्यांनी ऋतुकप असे मराठी नाव दिले आहे. स्वतःसाठी कापडी पॅड कसे बनवावे याविषयी त्या कार्यशाळा घेतात. त्यांच्या या कामाची दखल समाजानेही घेतली आहे आणि म्हणूनच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. लोकमत कडून त्यांना 2018 साली महिला दिनानिमित्त बाई माणूस या शीर्षकाने गौरवण्यात आलेले आहे. लोकमत कडून 2018 साली त्यांना सामाजिक उद्योगकर्मी असा पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलेला आहे. गुरुनाथ फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्यातर्फे त्यांना बहिणाबाई हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जानदा राजा युवा प्रतिष्ठान, तरुणाई कृषी व ग्रामीण विकास फाउंडेशन यांच्यातर्फे त्यांना तरुणाई युवा पुरस्कार 2018 देण्यात आलेला आहे. रे फाउंडेशन पनवेल यांच्यातर्फे त्यांना सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. टेडेक्स खारघर व टेडेक्स ताराबाई पार्क कोल्हापूर येथे त्यांना बोलण्याची संधी मिळालेली आहे. धासू उमनिया या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून 1000 नॉमिनेशन मधून टॉप 30 मध्ये येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. त्यांची सगळ्यात मोठी ओळख ही कप क्वीन, कप वुमन आणि ऑनलाईन नर्स अशी आहे. मॅडम व त्यांच्या ग्रुपने एक छानशी कविता बनवली आहे. चला आपण ती या व्हिडिओ मार्फत ऐकूया. त्यांनी कविता सांगितली.
पडला क्रॉस काय करू? क्रॉस बटन व्हिडिओचा आवाज वाढवा. व्हिडिओचा आवाज वाढवा. या परिचयानंतर आपण परत एकदा वळूया चर्चेकडे. शेअरिंग पाहिजे. स्क्रीन शेअरिंग बंद करा. नमस्कार मॅडम, परत एकदा आपले स्वागत. मॅडम, आता आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. आपण लग्नानंतर 20 वर्षांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजेच MSW केले आणि आपल्या या कामाचा श्रीगणेशा केला. तर या क्षेत्राकडे आपला प्रवास कसा झाला, याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? हे एकदम अनपेक्षित होतं सगळं, पण एक सोशल वर्क हा माझ्यासाठी एक खूप सॉफ्ट कॉर्नर पहिल्यापासूनच होता. आणि त्यावेळेला लग्नाला एक हे होतं की ज्यावेळेला बघायला आले होते त्यावेळेला स्पष्ट सांगितलं होतं की मी जॉब करणार नाहीये, मला फक्त घर सांभाळायचंय. पण 20 वर्षानंतर ज्यावेळेला मुलं मोठे झाले त्यावेळेला त्यांना आईची एक ओळख हवी होती. फक्त आई म्हणून त्यांना मित्रांमध्ये सांगायला कुठेतरी खटकत होतं. मग त्यावेळेला माझं एक मास्टर्स करायचं स्वप्न कुठेतरी राहिलेलं, ते पूर्ण केलं. आणि ते केल्यानंतर मग परत मास्टर्स केल्यावर काहीतरी फक्त आई म्हणूनच होते त्यावेळेला मग NGOचा एक विचार केला. आई वडील मैत्रिणींना घेऊन मुलांना घेऊन मग हे प्लॅटफॉर्म ओपन केलं. आणि जे समाजासाठी काहीतरी करण्याचं एक होतं ते माझ्याच प्लॅटफॉर्म वरून एक माझं छंद म्हणून मी माझ्या कार्यासाठी ओपन केलं तो पर्याय.
अरे वा. म्हणजे मुलांच्या इच्छेसाठी आईपेक्षा वेगळी ओळख मुलांना हवी होती हवी म्हणून होती. तुम्ही ह्या कामामध्ये आलेला आहेत. अरे वा वा. इतरांनीही यातून प्रेरणा घ्यायला काही हरकत नाहीये. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मासिक पाळी वेळी वापरण्यात येणारे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत? आपल्याला साधारण एकच पर्याय माहितीये, सॅनिटरी नॅपकिन. कारण तो आपल्याला अगदी सहजपणे दुकानात, कुठल्याही दुकानात उपलब्ध होतो. अगदी किराणा दुकानात गेलं किंवा छोट्याशा शॉपमध्ये किंवा मेडिकलमध्ये कुठेही गेलं तरी समोर आपल्याला एक पूर्ण भरलेलं त्याचं पूर्ण भिंत दिसते रंगीबेरंगी. त्यामुळे ते ऑप्शन आपल्याला पटकन सहजासहजी मिळतं. पण त्याच्या मागे काही अशी कारणं आहेत, की ते का नाही वापरावे, ह्यासाठी मी माझं काम सुरू केलं होतं. तर प्लास्टिकचे बनलेले असतात. साधारण एक सॅनिटरी पॅड आणि जे आपण एका वेळेला घेऊन बारीक पिशव्या असतात ना प्लास्टिकच्या, त्या 4 पिशव्या असं ते प्रपोर्शन आहे. म्हणजे एक सॅनिटरी पॅड बरोबर 4 साध्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्या. तर हे जे प्रपोर्शन आहे हे कुठेतरी थांबवायचं होतं आणि मलाही ती एक गिल्ट होती मनामध्ये, एक कुठेतरी असं कमीपणा वाटायचं की आपण काहीतरी कचरा करतोय. तर हे कुठेतरी थांबवायचं होतं आणि माझा जो पहिला प्रोजेक्ट आहे की प्लास्टिक बॅग नाही म्हणा आणि कापडी पिशव्या वापरा. त्यात मी लोकांकडनं जुन्या साड्या गोळा करायला सुरुवात केली होती. ज्यावेळेला मी एनजीओ सेटअप केलं माझं 2015 मध्ये. त्यात आपण एका साडीतनं 10 पिशव्या शिवून घेतो किंवा दुपट्टे किंवा ब्लाउज पीस असतात आपल्याकडे. फक्त कोणी आलं की आपण ते हातात देतो. ते ब्लाउज पीस या हातातनं त्या हातात खूप वर्षानुवर्ष फिरत असतात. ते ब्लाउज पीस घेऊन आपण त्यातनं पिशव्या करतो आणि मी त्या पिशव्या लोकांना वाटायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे पण एक असं होतं की हे पण प्लास्टिक नको म्हणा आणि सॅनिटरी पॅडही असं होतं की प्लास्टिक नको म्हणा. तर मला एक आर्टिकल वाचायला मिळालेलं की एका कपाची कहाणी लोकसत्तामध्ये. त्यावेळेला मला काहीतरी एक सिलिकॉनचा कप किंवा मासिकेचा कप किंवा त्याला मेन्स्ट्रुअल कप इंग्लिशमध्ये मराठीत आपल्याला म्हणता म्हणता जीभ बऱ्याचदा वळत नाही. त्यामुळे मग मी त्याला एक मराठी सोपं सरळ नाव देण्याचा प्रयत्न केलाय. तर हे असं करत असताना ते सॅनिटरी नॅपकिन का नको ह्याविषयीचे कारण आपण लोकांना समजावून सांगायला लागलो. आणि सॅनिटरी नॅपकिन हे प्लास्टिक असल्यामुळे शरीराच्या खूप जवळ 4-5 दिवस राहिल्यामुळे आपल्याला कातडीला ही एक इजा होते, पुरळ उठतं, खाज येते. हे आपले प्रॉब्लेम्स आपण खूप एकमेकींमध्ये कधीतरी सांगतो, पण बऱ्याचदा ते फक्त सहन करतो. कारण आपला प्रश्न असतो की हे 4 ते 5 दिवसाचा प्रश्न आहे. म्हणून आपण ते सहन करतो. पण त्यानंतर जे काही वेगवेगळे आपल्याला उपाय किंवा अपाय सोसावे लागतात, ते खूप घातक असतात. त्यामुळे हा पर्याय कुठेतरी नको म्हणून माझं एक काम सुरू आहे. दुसरं म्हणजे एका महिन्यामध्ये साधारण आपण 4 दिवसात किंवा 5 दिवसात साधारण 12 ते 15 सॅनिटरी नॅपकिन एका व्यक्तीच्या मागे फेकतो. तर असं जर हिशोब केला तर वर्षाला 12 गुणिले 12 साधारण 144, 150 चा आकडा एका वर्षामध्ये एक स्त्री, एक मुलगी कचऱ्यात टाकते. त्याच्या मागच्या प्लास्टिकच्या पिशव्या त्या वेगळ्या. कारण आपण ज्यावेळेला ते वापरलेलं सॅनिटरी नॅपकिन फेकतो, त्यावेळेला आपण तो कागदात गुंडाळतो, एक प्लास्टिकची पिशवी शोधतो, त्यात करकचून 4 गाठी मारतो आणि मग त्या फेकतो. म्हणजे आपण किती प्लास्टिक टाकतो एका प्लास्टिकच्या पॅड मागे, तो आपण विचार करावा. आणि हा आकडा साधारण वर्षाला पूर्ण लाईफचे किंवा पूर्ण जीवनात एक स्त्री साधारण 35 ते 40 वर्ष ह्या सायकलमधून, ह्या मासिकेच्या चक्रामधून जाणारी असते. त्यामुळे हा जर आपण गुणाकार करत राहिलो 150 गुणिले 35 किंवा 150 गुणिले 40 हा जर हिशोब केला तर साधारण 5,500 ते 6,000चा आकडा नक्की जातो. जास्तच पण कमी नाही. त्यामुळे हा कचरा जर एका व्यक्तीचा होणार असेल तर आपल्याकडे लाखो स्त्रिया ह्या चक्रातून जाणाऱ्या आहेत. तर हा कुठेतरी थांबवायला हवा. म्हणून मग दुसरे पर्याय, शाश्वत पर्याय म्हटले जाते, ते आपण अवलंबायला सुरुवात केली आहे. तर मग ते शाश्वत पर्याय कोणते कोणते आहेत मॅडम? सगळ्यात पहिला जर मी सांगीन तर तो मासिकेचा कप आणि दुसरा म्हणजे कापडी पॅड. ओके. तर आता या मॅडमच्या उत्तरातून आपण सॅनिटरी पॅड्सना का नाही म्हणायचं हे तरी आपल्याला कळालेलं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की मासिकेचा कप म्हणजे काय आणि तो निवडताना कसा निवडायचा? म्हणजे क्रायटेरिया काय असावा निवडताना? सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला मासिकेचा कप काय आहे हे दाखवीन. अशा प्रकारात हा मासिकेचा कप असतो. साधारण 1.5 ते 2 इंचाचा असतो साधारण.
हा सिलिकॉनचा बनलेला असतो. जे आपण लहान मुलांच्या दुधाच्या बॉटलचं निप्पल बघितलंय बरोबर आहे, ते सिलिकॉनचं असतं. सेम त्या मटेरियलचा हा कप बनलेला असतो. हा नरम असतो, त्यामुळे हा असं वापरायला खूप सोपा असतो. हा निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, ज्या मी तुम्हाला हळूहळू सांगीन ते पुढच्या याच्यात. हा वापरायचा म्हणजे हा शरीराच्या आत जातो. हे आपलं योनी मार्ग आहे, हे आपलं गर्भाशय आहे लाल, आणि यातून आपला मासिक स्त्राव येतो. योनी मार्गात हा कप आपण बसवतो अशा प्रकारे, जेणेकरून आपला मासिक स्त्राव आहे तो यात गोळा होतो. आणि मग हा कप आपण त्यात साठवलेला स्त्राव टाकून काढून कशा पद्धतीने वापरतो ते मी सांगते. याच्या काही विशिष्ट घडी किंवा एक फोल्डिंग पॅटर्न म्हणतो ना, तर साधारण एक हा यू पॅटर्न म्हटला जातो. यालाच आपण सी पॅटर्नही म्हणतो. किंवा याला एक 80 ते 90% ज्या स्त्रिया आहेत त्या ह्या प्रकारात त्याला फोल्ड करतात, घडी घालतात आणि एका विशिष्ट पद्धतीने पकडून तो योनी मार्गात सरकवायचा असतो. तो अशा प्रकारे जातो. आतमध्ये गेला की तो पूर्ण उघडतो. काढताना हे याचं टोक जे आहे ते खेचायचं नाहीये. इथे त्याला चिमटा काढायचा असतो आणि मग तो खाली घ्यायचा असतो. हा असा सिलिकॉनचा कप जो आपल्याला बरेच वर्ष वापरता येतो. तर त्यामुळे याला आपण एक शाश्वत पर्याय म्हणू शकतो. ओके. तर मॅडमनी कप म्हणजे काय आणि तो वापरायचं कसं हे सांगितलं. वापरताना अजून काही काळजी घ्यायची का मासिकेचा कप वापरताना? अजून काही हो. वेगळी काळजी? हां. याला धुवायचं कसं आणि याला सांभाळायचं कसं, कारण एक कप आपल्याला साधारण 5 ते 10 वर्ष किंवा 15 वर्ष आपण वापरू शकतो. म्हणजे याला आपण अगदी जीवापाड जपायला हवं एवढं नक्की. याला आपण धुताना ज्यावेळेला आपण त्याला योनी मार्गातून काढतो आणि धुतो त्यावेळेला फक्त आपण थंड पाणी वापरायचंय. गरम पाणी जर उपलब्ध असेल तर ओकेच ओके, नाही तर थंड पाणी चालतं. पण याच्या बरोबर साबण किंवा डिटर्जंट किंवा हँड वॉश असं डेटॉल असं काहीही वापरू नये. याच्यासोबत थंड पाणी ओके, बाकी काही नको. हा सिलिकॉनचा बनलेला असतो. त्याची एक खासियत असते की त्याच्यासोबत कुठल्याही पदार्थाची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे यातलं जे मासिक स्त्राव आहे त्याची याच्यासोबत रासायनिक क्रिया होत नाही. आणि योनी मार्गात ज्या वेळेला हा कप बसतो तर योनी मार्गातला जो स्त्राव आहे त्याचाही या कपासोबत काहीही संपर्क होत नाही या मटेरियल सोबत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा परफेक्ट म्हटला जातो. का तर हायजिनिकली सेफ म्हणतो किंवा आरोग्याच्या दृष्टीने योग्य का, तर या कारणास्तव, कारण त्याची कुठलीही रासायनिक क्रिया, त्यातनं कुठलेही विषाणू हे पॉइझनस किंवा टॉक्सिक जे म्हणतो आपण विषारी पदार्थ त्यातनं काहीही येऊ शकत नाही. त्यामुळे हे आरोग्याच्या दृष्टीने एकदम परफेक्ट एक ऑप्शन मिळालंय आपल्याला. दुसरं म्हणजे कप निवडताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. कपची साईज आपल्याला कुठल्याही सोप्या एक स्टँडर्ड साईज किंवा साधी, त्याच्यामध्ये छोटे मोठे वेगवेगळे प्रकार असतात, पण स्टँडर्ड साईज ओके आहे, ती सगळ्यांसाठी फिट होते, कारण हा कप खूप नरम आहे, योनी मार्गात जाऊन व्यवस्थित बसवतो स्वतःला. आणि कपला वरच्या ह्या पॉइंटवर ह्या रिंगच्या खाली काही छिद्र असतात, ते छिद्र असलेला कप आपण निवडावा. कपला हे जे स्टेम आहे किंवा हे शेप्ट आहे हे असायला हवं, कारण ज्या वेळेला आपण कप आतमध्ये टाकतो त्यावेळेला हे पकडायला मदत होते आणि काढतानाही त्या शेपटीची किंवा त्या स्टेमची आपल्याला पकडायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. सिलिकॉनचं मटेरियल, छिद्र आणि स्टेम. बाजारात बऱ्याचपैकी कप अवेलेबल असतात. बरेचसे चायना मेड पण आहेत, अगदी 250-300 रुपयापासून. नाव जर सांगितलं तर सिनोरा म्हणून आहे. ते खूप स्वस्त आणि मस्त असं दिसतं गुलाबी कलर मध्ये, पण आपण ते टाळायचंय, कारण आपल्याला माहिती हवं की हे कुठलं मटेरियल आहे. त्यामुळे प्रॉपर सिलिकॉन मटेरियल चेक करायचं. थोडे पैसे लागले तर चालतात, साधारण 500, 1000, 1500 पर्यंतही तुम्ही खर्च केला तरी तुमचा खर्च तो लगेच वसूल होणार आहे. एका सॅनिटरी पॅडच्या मागे एका महिन्यामध्ये साधारण तुम्ही 50 ते 100 रुपये खर्च करतात.
आणि ह्या कपची जर किंमत आपण बघितली 500 ते 1000 जरी आपण धरले तरी हे आपले 5 ते 6 महिन्यामध्ये हे पैसे वसूल होणार आहेत. आणि सॅनिटरी नॅपकिन्सचं तुम्ही महिन्यान-महिने खर्च करणार आहात. त्यामुळे हा कप आपल्यासाठी एक आर्थिक दृष्टीने योग्य होतो, कारण आपली बचत कुठेतरी होतीये त्याच्याने. ओके, म्हणजे हा मासिक पाळीचा कप आपण जास्तीत जास्त पिरियडसाठी वापरू शकतो. बरेच वर्ष. बरीच वर्ष. त्यामुळे खर्चही कमी होणार आहे आणि पर्यावरण रक्षणही होणार आहे. कचरा कमी होणार आहे. असे त्याचे दुहेरी फायदे आहेत असं आपण म्हणू शकतो. प्रेक्षकांमधून एक प्रश्न आहे. देसाई सर आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सिलिकॉन कप कुमारिका वापरू शकतात का? बिफोर मॅरेज वापरू शकतो का आपण हे सिलिकॉन कप? त्यांच्या प्रश्नामागचं जे आहे की ते कौमार्य जाणं किंवा हे गुपित त्याच्या प्रश्नाच्या मागचा भाग. तर कौमार्य जाणं आणि कप वापरणं हे दोघं कन्सेप्ट पूर्ण वेगळे आहेत. आपला जो हायमनचा पडदा आहे तो असाही नॉर्मल मुली चालता बोलता पळताना वगैरे ज्या आपल्या साध्या उठता बसताना ज्या क्रिया असतात खेळताना वगैरे त्यावेळेला तो पडदा फाटलेलाच असतो. फक्त ह्या कपनेही तो फाटण्याची शक्यता आहे, पण त्याच्याने तुमचं कौमार्य जात आहे हे डेफिनेशन किंवा ही व्याख्या क्लिअर नाही होत. त्यामुळे वापरू शकतात. ज्या मुलीला पिरियड्स आलेत किंवा मासिक आली आणि ती 2 वर्षानंतर 3 वर्षाच्या आसपास तिच्या शरीराशी एक व्यवस्थित रुळते की तिला आता कळतंय की आपला पिरियड आपली पाळी महिन्याच्या ह्या दिवसानंतर येणार आहे, ती स्वतःला सांभाळायला लागते. त्यानंतर ती अगदी कप सोबत व्यवस्थित स्वतःला सांभाळू शकते. त्यामुळे 16-17 वर्षापासूनच्या मुली आरामात कप वापरू शकतात. फक्त तुम्ही तो कसा चूज कराल ह्या गोष्टींवर सगळं अवलंबून असतं. तर सुरुवातीच्या मुलींसाठी थोडासा नरम कप जर असेल तो थोडासा बघावा, आपल्याला कळतो हातात घेतल्यावर. तर तो नरम कप सुरुवातीच्या मुलींसाठी दिला ना साधारण 20 वर्षाच्या मुलींपर्यंत तर ओके. ओके. स्वाती मॅडम आहेत प्रेक्षकांमधून. त्यांचा असा प्रश्न आहे की हा रिमूव्ह कसा करायचा? इन्सर्ट, रिमूव्ह 2 प्रोसेस तुम्ही तशा परत दाखवा. आणि ते वापरल्यामुळे काही रिस्क आहे का? नाही, रिस्क अशी काहीच नाहीये. कारण आपला हा योनी मार्गाचा जो भाग आहे तो साधारण 5 ते 7 इंचाचा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा वेगळा असतो. आणि हा कप आहे ते 1.5 ते 2 इंचापर्यंत जातो. त्यामुळे हा कप ज्या वेळेला आतमध्ये असतो त्यावेळेला तो योनी मार्गामध्ये व्यवस्थित बसलेला असतो ह्या पॉइंट नंतर. याला सर्विक्स पॉइंट म्हणतात. मला मराठीत याला अजूनही शब्द सापडलेला नाहीये. ह्या सर्विक्स पॉइंट्सच्या याच्या बरोबर इथे हा कप व्यवस्थित बसतो. त्यामुळे हा कप एक त्या जागेत बसवता आला पाहिजे. त्याची जी टेक्निक आहे जसं मी सांगितलं कप कसा पकडावा आणि तो आतमध्ये कसा सरकवावा. मी त्याला इन्सर्ट करणं कधीच म्हणत नाही. मी म्हणते की कप आपण कसा घालावा. कारण इन्सर्ट करणं म्हणजे एक साधं जर आपण व्यवहाराचं एक उदाहरण दिलं, इंजेक्शन आपल्याला जबरदस्ती दिलं जातं. ते इन्सर्ट करणं असतं. पण कप हे आपल्या मनाने हे आपल्या चांगल्यासाठी आपण वापरतोय. त्यामुळे कप आपण आपल्यासाठी वापरणार आहे आणि आपण तो आतमध्ये सरकवणार आहे. त्याची एक विशिष्ट पद्धत असते. अशा प्रकारे पकडावं. ही कपची रिंग असते. याच्या खाली पकडावं दोघं बाजूंनी. तिसऱ्या याचं बोटाचं आपण हे इथे ठेवावं ह्या रिंगच्या खाली. त्याला एक फोल्ड द्यावा जेणेकरून एक पॉइंट तयार होतो. ह्या 3 बोटांनी हा कपचा एक फोल्ड आपण तयार केलाय. दुसऱ्या हाताने हा पॉइंट पकडला आपण जर हा कप इथे पकडला तर आपल्याला हा सोयीचा वाटतो. पण ज्या वेळेला आपण तो योनी मार्गात सरकवत असतो ना त्यावेळेला आपली बोटं कुठेतरी त्याला अडचण करतात. त्यामुळे तो कप आपण असा न धरता हे जे आपल्याला त्रिकोण दिसतंय ना आतमध्ये फोल्ड झालेलं, एक बोट स्टेमच्या एका बाजूला आणि दुसरं अंगठा आपला त्या बाजूला, जेणेकरून हे तिघं एका समांतर रेषेत येतील. आणि मग तो कप आपण शरीरात सरकवायचा आहे. तो पूर्णपणे आतमध्ये उघडतोच उघडतो. आपल्याला जर वाटलं की तो उघडत नाहीये, याचं स्टेम पकडायचं, शेपटी पकडायची आणि त्याला एका दिशेनेच फक्त फिरवायचं की तो उघडतो पूर्णपणे. काढताना हे खेचायचं नाहीये. कारण जेणेकरून तो आतमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक प्रेशर तयार होतं योनी मार्गामध्ये.
त्याच्यामुळे तो कप आतमध्ये व्यवस्थित धरून बसवलेला असतो. तो प्रेशर आपल्याला कुठेतरी तोडायचा असतो, ब्रेक करायचा असतो. तो आपण कसा ब्रेक करतो, तर शेपटी खेचून तो आपण प्रेशर नाही ब्रेक करू शकत. कपवर खालच्या बाजूला रेषा असतात. त्या रेषांना आपण एक चिमटा काढायचा असतो. तो कप तिथे चिमटा घ्यावा त्याला. चिमटा घेतला की आतली हवा बाहेर निघते आणि त्या प्रेशर मधून तो कप मोकळा होतो आणि मग तो कप आपला खाली येतो. तुम्ही जर तो खेचला तर तुम्ही स्वतःला इजा करून घ्याल. त्यामुळे कधीही फक्त हा स्टेम हाताला लागला की इथे चिमटा घ्यावा, प्रेशर मोकळं करा आणि कप बाहेर काढा. अजून एक प्रश्न आहे. प्रश्न जास्त जेंट्स वर्गाकडून येतात, हे विशेष. प्रमोद सर आणि सतीश सर दोघांचा एक कॉमनच प्रश्न आहे की व्यायाम करताना, खेळताना, झोपताना कप आतमध्ये असताना काही अडचणी येतात काय, दुखापत होऊ शकते काय? बिलकुल नाही, कारण आपल्या योनीमध्ये तेवढी जागा आहे, त्या आकाराचा आपला कप बनवलेला असतो. कप त्यात व्यवस्थित बसतो. आपण ज्या वेळेला असा कप घातलेला असतो, जे पण मासिक स्त्राव आहे ते यात बसतं आणि इकडनं आपल्याला पूर्ण कोरडेपणा असतो. त्यामुळे तुम्ही कप वापरताना कुठलीही भीती मनात ठेवू नका की तुम्हाला त्याचे डाग पडतील. जे आपण सॅनिटरी पॅड्स वापरताना भीती असते की डाग पडतोय का. उठता बसताना आपल्याला एक मैत्रीण हवी असते मागे बघायला. त्यावेळेला ही मैत्रीण नाही लागत, कारण कपच आपला सगळ्यात चांगला मित्र असतो. आणि हे कप वापरत असताना आपण स्विमिंग करू शकतो. पावसात आरामात जाऊन भिजा, बाळगा, नाचा, काय करायचं ते करा. शीर्षासन करा, सायकलिंग करा, रनिंग करा. तुम्हाला काय हवंय ते करू शकतात, जे तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये करू शकतात. त्यामुळे कप वापरताना कुठलीही भीती मनात बाळगू नका, कुठलीही तुम्हाला इतर ऍक्टिव्हिटी करायची असेल तर. एकंदरीत महिला वर्गासाठी हा कप नॉर्मल लाईफ त्या पिरियड मध्येही जगण्यासाठी उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतात की कप वापरताना आम्ही विसरून जातो की आम्ही पाळीत आहोत. तर सगळ्यांनीच ट्राय करण्यासाठी काय हरकत नाही आहे, जे वापरत नाही त्यांनीही. पुढचा प्रश्न असा आहे मॅडम, कापडी पॅड किंवा क्लॉथ पॅड म्हणजे काय आणि ते घरच्या घरी कसे करायचे, धुवायचे कसे, याबद्दल थोडं मार्गदर्शन. मी तुम्हाला कापडी पॅड दाखवते. आपल्या आजीच्या काळामध्ये किंवा आता मी सुद्धा बरेच वर्ष, मी खूप थोडे वर्ष सॅनिटरी पॅड जे वापरलेत, पण माझा बराचसा पिरियड कापडावरच गेलाय. तर हे असे कापडी पॅड असतात, रंगीबेरंगी, छानशे आकारात शिवलेले. हा वरचा भाग असतो. हा अशा प्रकारे आपण पॅन्टीवर लावतो. याला टच बटन असतात मागे, जेणेकरून ते पॅन्टीला आपण अडकवतो. त्यामुळे आपल्याला डिंकाचा भाग नाहीसा होतो, जे आपल्या पॅडवर असतात, सॅनिटरी पॅडवर. बऱ्याच जणांना त्या डिंकामुळे पण बराच त्रास होतो. तर तो भाग आपला गेला. हा पॅड आपण असा बसवल्यानंतर आपलं जे पण मासिक स्त्राव आहे ते यात गोळा होतं. याची धुवायची एक विशिष्ट पद्धत आहे, कारण हा कपडा आहे तर तो आपण व्यवस्थित काळजीपूर्वक धुवायचा असतो. ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगेन. मी तुम्हाला अगोदर थोडे विविध प्लास्टिक क्लॉथ पॅड दाखवू शकते. यामध्ये आतमध्ये काही थर आहेत कपड्याचे. आपला जो क्लिनिंग क्लॉथ कोरा कपडा असतो किंवा मांजरपाट, साध्या शब्दात जो आपण मांजरपाट म्हणतो तो असतो. एक सेकंड ना, माझं बॅटरी लो झाली वाटतं. तो आपण यात प्ले मध्ये ठेवलेला असतो. त्याचे थर असतात. जेणेकरून आतमध्ये ते आपलं जे पण रक्ताचं हे आहे ते सगळं शोषलं जातं. काही पॅड असे असतात ज्यामध्ये हे असे बाहेरच्या बाजूला थर असतात. या पद्धतीने असे कापडी पॅड आपण वापरू शकतो. याची आपण घडी करतो अशी, जेणेकरून हे असं फोल्ड येतील. चार्जर दे पटकन. हे असं कापडी पॅड आपण वापरू शकतो. हे पण काही जणी असतात ज्या पॅन्टी नाही वापरत आपल्या याच्यामध्ये, त्यासाठी हे असे पट्टेवाले पॅड आपण वापरतो. सेम कपडा,
आणि याच्यामध्ये आपण जसं जुन्या पद्धतीने एक पोटावर नाडा बांधून पॅड कपडा लावायचो, त्या पद्धतीने याच्यामध्ये काही लूप दिसतील तुम्हाला जिथे आपण नाडी अडकवू शकतो. तर हे असे विविध प्रकार आहेत. मी तुम्हाला आज जे शिकवणार आहे तो या प्रकारामधला. याची धुवायची काही विशिष्ट पद्धत असते. वापरलेला पॅड आपण थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवायचा. त्यानंतर आपलं जे पाणी त्यात आलंय ते टाकून टाकायचं. साबण लावायचंय. हलकासा ब्रश मारा. घट्ट पिळा. गरम पाण्यात तुम्हाला धुवायचं तर परत धुवा. पण सुकवताना याला कधीही विसरायचं नाही की हा पॅड उन्हात सुकवायचा आहे, जेणेकरून त्याला सूर्यप्रकाश मिळेल आणि जे आपण म्हणतो की बॅक्टेरिया आपण त्यातून काढून टाकतो ते सुकवल्यामुळे, आणि त्याच्यातून ते प्युरिफाय होतं. तर ते उन्हात कडकडीत जसं आपण रोज आपले कपडे कसे सुकवलेलेच घालतो ना, त्या पद्धतीने हा कापडा पण आपण कडकडीत उन्हात सुकवायचा आणि 4 ते 5 दिवसात त्याची काळजी घ्यायची. विजया मॅडमचा एक प्रश्न आहे मॅडम, क्लॉथ पॅड चांगले की सिंथेटिक पॅड? सिंथेटिक पॅड तर मी नाही म्हणेन. आपण सिंथेटिक कपडे रोज आरामात वापरून आरामात नाही राहू शकत. आपण कॉटनच्या साध्या कपड्यावर येतो. ती साधी कन्सेप्ट आपण यातच वापरतोय. क्लॉथ पॅड कसं प्रॉपर एक आपण त्याच्यामध्ये मायक्रो हे नसतात, प्लास्टिकचे कण जे म्हणतो ते नसतात. आणि कॉटन कसं आहे की आपण वापरल्यानंतर आपण ते जाळलं तर प्रॉपर त्याची राख होऊन परत जमिनीत जाते. त्यामुळे ती सायकल आपण प्रॉपर सांभाळतोय. जे चक्र आहे आपलं ते आपण व्यवस्थित सांभाळतो. सिंथेटिक मध्ये त्याचा एक प्लास्टिकचा गोळा तयार होतो ज्या वेळेला आपण त्याला जाळतो किंवा त्याला नष्ट करायचा प्रयत्न करतो. आणि परत त्यात आपण परत प्लास्टिकच जर घेतोय तर आपण आधीच नाही म्हटलोय प्लास्टिकला. त्यामुळे सिंथेटिक पॅड एक मोठा नकार घंटा. क्लॉथ पॅड तुम्ही सांगितलं की उन्हामध्ये चांगलं सुकवायचं, तर एक प्रश्न अजून आलेला आहे आपल्याला अर्चना मॅडमचा, की मग पावसाळ्यात काय करायचं? त्यावेळी तर ऊन असत नाही ना, मग त्यावेळी काय पर्याय? आपण आपले रोजचे कपडे कसे सुकवतो पावसाळ्यात, तशीच 5 दिवस काळजी घ्यायची. परत पुढे दीक्षा मॅडमचं असं म्हणणं आहे की कप किती वेळ आतमध्ये ठेवायचा, किती वेळाने त्याला बाहेर काढायचं? आपल्याला 5 दिवसाच्या सायकल मध्ये साधारण 1.5 ते 2 दिवस जास्त फ्लो असतो. आणि आपला सायकलचा भाग आपल्याला पूर्णपणे माहिती असतो. आपल्याला पहिल्या दिवशी जास्त जाणार आहे की दुसऱ्या की तिसऱ्या. त्यामुळे आपण आपलं शरीर चांगलं जाणतो. आपण जितके वेळा पॅड बदलत असतो ना, तीच वेळ साधारण आपली कप धुण्यावर येते. आणि त्याही पेक्षा कमी लागते. कारण जसं आपण ह्या कप सोबत 2-3 पाळीचा सराव होतो ना आपला, त्यावेळेला आपल्याला कळतं की आपला कप किती भरलेला असेल. आणि आपल्याला एक असतं की पूर्ण 5 दिवसाच्या सायकलमध्ये आपण किती रक्तस्राव आपण जातो हा अंदाज आपल्याला माहिती नसतो. आपल्याला फक्त कळतं की आपण 4 पॅड बदलले किंवा 5 पॅड बदलले. मग मैत्रिणींना आपण सांगतो की हा तुला नाही माहिती माझी गंगा किती धोधो वाहते. बरोबर आहे. पण त्याच्या मागचं कारण असं आहे की ते प्लास्टिक असल्यामुळे ते शोषत नाही, स्रवतं. त्यामुळे ते आपल्याला भरपूर दिसतं. पण आपल्याला जे रक्तस्राव जातो तो 50 ते 60 ml पूर्ण 5 दिवसाच्या सायकल मध्ये जातो. आणि त्यांना जास्त म्हटले जातं तरी ते 80 ml जातं. त्यामुळे हा कप जो आहे तो 15 ते 20 ml याच्या मापामध्ये येतो. आणि साधारण ज्यावेळेला आपल्याला एक्सेस फ्लो किंवा हेवी फ्लो म्हणतो आपण, तो साधारण दिवसाला 4 ते 5 तासानंतर आपण तो चेंज करावा. वॉशरूमला आपण तेवढ्या वेळात जातो. त्यावेळेला तो काढा, वॉश करा, धुवा आणि परत आतमध्ये सरकवा. त्याला तुम्हाला 1 मिनिटही नाही लागत. एकदा सवय झाली की कळतही नाही की आपण पाळीमध्ये आहोत. त्यामुळे ते पटकन वापरताना ते धुवायचं वगैरे ती पटकन सवय होते. आणि ज्या वेळेला तुमचा कमी फ्लो असतो 3रा, 4था, 5वा दिवस, त्यावेळेला तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 ते 10 तासाच्या कालावधीत ठेवला आतमध्ये तरीही चालतो. हा कप जो बनवलेला आहे तो प्लॅटिनम सिलिकॉनचा बनवलेला असतो, जो शरीरात जे इम्प्लांट करतात, जे 20-20 वर्ष ते अवयव आपले इम्प्लांट मध्ये असतात, त्या मटेरियलचा आहे.
आणि आपण हा कप फक्त काही तास वापरतो, त्यामुळे हा एवढा वेळ शरीरात राहिला तरी त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके. शोभा काळे मॅडम आमच्या आश्रमशाळेच्या अधीक्षक आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे की क्लॉथ पॅड दिवसातून किती वेळा चेंज करावं? कारण चार मॅडम आश्रमशाळेच्या मुलींना त्यांना त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन देता येतील म्हणून त्यांचा हा खास प्रश्न आहे. 4 ते 5 तासानंतर आपण तो काढू शकतो. आणि समजा मुली जर शाळेत असतील किंवा बाहेर कुठे असतील, तर साधारण हा पॅड आपला इथे जर ते भरलंय रक्ताने, हा पॅड असा फोल्ड मारायचा. ही दुसरी घडी, याचे जे टच बटन आहे हे एकमेकांवर लागतात बरोबर, आणि ही याची घडी बनते, पोटली बनते आपल्या सोप्या भाषेत. ओके. आणि ह्या पोटलीला आपण आपल्या दप्तरात ज्या वेळेला आपल्याला हेवी फ्लो असतो किंवा जास्त स्त्राव असतो, त्यावेळेला अशी पोटली आपण आपल्या दप्तरात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू शकतो. घरी आलं की जे दोन्ही आपण वापरलेले पॅड आहे ते थंड पाण्यात भिजवून 15-20 मिनिटानंतर परत आपण ते धुवू शकतो. कधीही कापडी पॅड धुताना सुरुवातीला थंड पाण्यातच भिजवावे, कारण जे पण आपले रक्ताचे डाग असतात ते गरम पाण्यामध्ये घट्ट होतात आणि थंड पाणी पूर्ण स्वच्छ करतं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की रक्ताचे डाग कुठलेही असले तरी ते थंड पाण्यानेच धुवावे, म्हणजे त्याचे घट्ट डाग नाही होत आणि आपला पॅड असा विचित्र घाणेरडा असं वाटणार नाही. ओके मॅडम. स्वाती मॅडमचं असं म्हणणं आहे की कप आतमध्ये फिट झालेला आहे, ओके बसलेला आहे. हे आपल्याला कसं कळणार? तो बसतोच बसतो, त्याला असं हं. जाऊन चेक करायला नाही लागत, कारण ती तेवढीच जागा आहे. आकार त्या कपचा तसा बसलेला असतो. इन केस तुम्हाला वाटलं की तो कुठेतरी आडवा तिडवा बसलाय, तर तुम्हाला लीक करेल. तुमचं रक्तस्राव हळूहळू खाली येऊन तुम्हाला लिकेजचा इश्यू जाणवेल. त्यासाठी सुरुवातीला जरा 2-3 पाळीच्या वेळेला आपण आपला एक साधा जो कपड्याचा घडी म्हणा किंवा सुती पॅड, जो पण कापडाचा पॅड असेल तो आपण सपोर्टला लावू शकतो. आणि साधारण 2 ते 3 पाळीच्या आपल्या सायकलमध्ये आपण कप सोबत एकदम आरामात एक हे एक 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 जीव म्हणतो ना आपण, तसं तसं होऊ शकतो. ओके. मॅडम मॅडम गुलाब इंगळे सर आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कप भरलेला आहे आतमध्ये. हे कळतं का? कळतं ना, तेही कळतं. कप तुम्हाला तेही सांगतो की मी भरलोय. कपला हे जे छिद्र आहेत ना वरच्या हं. बाजूला, कप इथपर्यंत भरला तो पूर्ण नाही भरणार, की तो उतू नाही जाणार. कप भरायला लागला की या छिद्रांमधनं आपलं रक्त जे आहे ते हळूहळू बाहेर यायला लागतं आणि आपल्याला एक बुडबुडा आल्यासारखं, एक गॅस पास होतो ना, तसं बुडबुड्यासारखं एक फिलिंग येतं. आपली ती घंटा असते की आपला कप भरलाय. पण आतापर्यंतच्या माझ्या आता 4 वर्षाच्या अनुभवामध्ये फक्त 3 ते 4 जणींचा हा अनुभव आहे, ज्यांना फायब्रॉइडचा इश्यू आहे किंवा मासिक पाळी जाण्याच्या मेनोपॉजच्या फेजमध्ये, अशा ज्या आहेत त्यांचं. बाकी अजूनपर्यंत असं कोणी सांगितलं नाही की माझा कप पूर्ण भरतोय. हं, त्यामुळे हं. कप पूर्ण भरून कधीच वाहत नाही, तेवढं आपल्याला ब्लिडिंग होतच नाही. ओके. मॅडम मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणारे हे शाश्वत पर्याय आहेत जे, ते पर्यावरण पूरक कसे आहेत हे थोडं विशद करा. म्हणजे ऑलरेडी तुम्ही थोडी माहिती दिलेली आहे, पण खास पर्यावरण पूरक कसे आहेत हे थोडं विशद करा. साधी गोष्ट आहे. आता हा सिलिकॉनचा कप एवढासा आपण वर्षानुवर्ष वापरतोय. आपण कुठलाही कचरा जमिनीत किंवा बाहेर फेकत नाहीये. त्यामुळे एक कप आपल्याला एवढे वर्ष जातोय, कचरा फेकत नाहीये, म्हणजे आपण पर्यावरण वाचवतोच आहे, कचराच करत नाहीये. कापडी पॅड विषयी म्हणाल तर अशा कापडी पॅडचे तुमच्याकडे 4 ते 5 चा सेट असेल तर तुम्ही 4 ते 5 वर्ष आरामात वापरू शकतात. म्हणजे एका पॅडचं धुणं तुम्ही साधारण 75 ते 80 धुणं एवढं साधारण एक इक्वेशन घेऊ शकतात. तोपर्यंत तुम्हाला चालतो तो पॅड साधारण. आणि हे पॅड ज्यावेळेला आपण, जसं पूर्वी आपण जे कपडे, साडीचे कपडे वगैरे डाग पडले ते ज्यावेळेला आपण त्यांना फेकायचं, त्यावेळेला आपण ते कोपऱ्यात नेऊन जाळून त्याची राख करत होतो. त्याच पद्धतीने हे कपडे आपण जाळू शकतो. आणि सिलिकॉनचा कप, हा कप तुम्ही ज्या वेळेला कंटाळाल, शेवटी 15 वर्षांनी काय तुम्हाला ज्या वेळेला हा टाकायचा असेल त्यावेळेला याचे छोटे छोटे तुकडे करून किंवा आपण जाळून जरी टाकलं तरी त्याची एक राख तयार होते. फक्त चमचाभर राख तयार होते
मला नाही वाटत की एवढ्या वर्षानंतर तुम्ही चमचाभर राख जमिनीत टाकली तर जमिनीला इजा होणार आहे किंवा पर्यावरणाला इजा होणार आहे. त्यामुळे दोघं प्रश्न असे येतात की हो, हे दोघं ऑप्शन माझे पर्यावरणासाठी व्यवस्थितच आहेत. सध्याची कंडिशन बघता हे पर्यावरण पूरक पर्याय आपण वापरले पाहिजेत असा मी सगळ्यांना सल्ला देईन. मॅडम आपण एक कार्यशाळा घेणार होता किंवा थोडक्यात सांगणार होता की क्लॉथ पॅड कसे बनवावे, तर आपण ते घेऊया. मी तुम्हाला सगळे प्रकार साधारण दाखवून झालेत, पण मी एक सोपा प्रकार दाखवतेय तुम्हाला. जसं आपला जीन्सचा कपडा आहे, तो कपडा आपण घेऊ शकतो. जुन्या पॅन्ट वगैरे असतात, कारण जीन्सच्या कपड्याने काय होतं की तो आपला जो स्त्राव आहे तो पटकन खाली नाही येत, तो कुठेतरी रोखला जातो. तर मी साधारण हे जे दाखवते हा रंगीत याच्यासाठी घेतलाय की जीन्सचा कपडा न घेता आपण हे टर्किशचा कपडा इथे वापरलाय. पण तुम्ही जीन्स किंवा टर्किश तुम्हाला जे सोयीचं आहे ते वापरू शकता. हा डबल लेअर घेऊ शकता असा. त्यानंतर हा जो कॉटनचा कपडा आहे आपला, हा वरच्या बाजूने त्याला असं चारी बाजूंनी शिवून घ्यायचं पूर्ण. हे वेगळं वेगळं याच्यासाठी आहे की वरची बाजू आणि खालची बाजू आपल्याला समजली पाहिजे, म्हणून ते दोन वेगळ्या रंगाचे कपडे. ही वरची बाजू झाली, ही खालची बाजू झाली. आणि हा जो पूर्ण कपडा आहे तो तुम्ही हा 1.5 ते 2 फुटापर्यंत तुम्हाला जसा योग्य वाटतोय त्या हिशोबात घेऊ शकता लांबीमध्ये. कारण हा आपण अशी घडी घालणार आहोत, अशा त्याच्या विविध घड्या जातील आणि तो असा बसणार आहे पॅड. याच्या मागे आपण त्याला असे हे बनवू शकतो छोटे छोटे लूप्स, आणि याच्यावर आपण टच बटन लावायची असते की जेणेकरून आपलं हे पॅन्टीमध्ये अडकवायला आपल्याला सोपं जातं. एवढा सोपा असतो. आणि सुकायला ज्या वेळेला आपण टाकतो त्यावेळेला हा आपण त्याला असा अडकवू शकतो आणि हा पूर्ण कपडा तुमचा सुकायला सोपा जातो. किंवा तुम्ही इस्त्री करू शकतात. पावसाळ्यात तुम्हाला जर टेन्शन असेल की हे कपडे सुकणार कसे, त्यावेळेला तुम्ही इस्त्री मारू शकतात. पण हे एवढं मोकळं असतं की ते लगेच सुकतं. त्यामुळे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आपले कापडी पॅड बनवू शकतो घरच्या घरी. आणि जो आपला खर्च आहे महिन्याचा 100-150 रुपये, प्रत्येक घरात एक स्त्री, एक मुलगी, 2 मुली असतात, तेवढा प्रत्येकाचा खर्च आपण कुठेतरी वाचवून तो पैसा आपण दुसरीकडे वापरू शकतो. तर हे अशा प्रकारे हे दाखवलंय मी. अशा प्रकारे ही लूप लावायची त्याला. याला टच बटन लावता येतं आणि हे थोडस मापात ऍडजस्ट करून आपण इथे त्याला टच बटन लावायचं. ही खालची बाजू, ही वरची बाजू. थोडस असं रंगीबेरंगी थोडेसे असे कपडे घ्यायचे. प्लेन लाईट कलरचे कपडे थोडे टाळावे त्याला. आमच्या आश्रमशाळेच्या मुलींसाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल मॅडम. ते घरच्या घरी क्लॉथ पॅड बनवू शकतात. आपल्याकडे हे फ्लॅनलचे कपडे बरेच मिळतात दुकानात, ब्लाउज पीसच्या दुकानात वगैरे. अगदी 10 रुपयाला याचा डबल कपडा मिळतो. हा पण आपण वापरू शकतो. पण हा याच्यामध्ये थोडं प्लास्टिक सिंथेटिक मटेरियल असतं, पण हे सुकायला सोपं असतं. त्यामुळे काहीही नाही म्हटल्यापेक्षा हे बरं असं करून हा ऑप्शन पण आपण वापरू शकतो. ज्याला हे फ्लॅनेलचा कपडा म्हणतो आपण, तो पण आपण वापरू शकतो. हे अशा प्रकारे. तसंच हा चौकोनी, जर कोणाला ते आकार नको असेल तर हा 10x3, ही 10 ची लांबी आणि हे 3 इंच, 10x3 हा साधारण. नंतर तुम्हाला जर हवं असलं तर तुमच्या पद्धतीने वेगवेगळे आकार तुम्ही ठेवू शकतात. पण इतकं सोपं आहे की हे डबल, इकडे हे लूप्स आणि हा पट्टा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मॅडम. समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत तुम्ही कशा पोहोचता आहात? आज जसं मी इथे आले ना मिलिंद सरांच्यामुळे, तशी मी सगळीकडे कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या संपर्काने जाते. अगोदर मी बऱ्याचदा लोकांना हा विषय समजून सांगायला मेल करा किंवा फोन करा असं बरेच कष्ट करायला लागायचे. पण आता असं आहे की ह्या विषयी बोलणार आहेत तर मॅडम या, असं एक वेगळं चित्र आता दिसतं. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे मी अगदी
पोचायचा प्रयत्न करते, मग ते आपल्या समाजातला कुठलाही स्तर असो. अगदी आम्ही जयपूरला एक कॅम्पेन केलं होतं, ते फुटपाथ वरती ज्या सिग्नलवर स्त्रिया फुगे खेळणे विकतात ना, त्यांच्या सोबत केलं होतं. ते एका दिवसात आम्ही 49 स्त्रियांना कपवर कन्वर्ट केलं होतं. आणि त्या स्त्रियांना 2-3 महिन्यांनी ज्यावेळेला कप विषयी फीडबॅक घ्यायला जातो आम्ही, त्यावेळेला त्यांची एक लिस्ट तयार होती की माझी भाची आलीये, तिला हवंय, त्याला हवंय. म्हणजे त्या स्त्रिया जर करू शकतात, तर आपल्या समाजातील कुठलीही स्त्री याच्याकडे वळून पटकन त्याचं जे आहे ते अवलंबू शकते अगदी, आणि खूप म्हणजे कम्फर्टेबल राहू शकते. हा बोला मॅडम. हॅलो. हा. खरं आहे मॅडम. हा प्रश्न आता सध्या फक्त स्त्री वर्गाचा नाही आहे, तर संपूर्ण समाज व्यवस्थेचा आहे. तर हा विषय खरोखरच तितका महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचता आहात. मॅडम, आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना या पर्यायाविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा काही मदत हवी असेल, तर तुमच्याशी संपर्क कसा साधायचा याबद्दल थोडं सांगा. माझा फोन नंबर मी शेअर करते आरामात. मेल आयडी हवा असेल तसं, किंवा फोन नंबर तर सगळ्यात सोयीचा उपाय. मला याविषयी तुम्ही कधीही संपर्क करू शकतात. कार्यशाळेसाठी म्हणा, किंवा कप हवा असेल तर, किंवा कप कसा वापरू, किंवा कप वापरताना काहीही अडचण आली तर व्हॉट्सअपचा माझा तोच नंबर आहे. तो मी नंतर तुम्हाला देऊ शकते शेवटच्या ह्याच्यात. किंवा तुम्हाला कुठेही कप विषयी काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही संपर्क करू शकतात. ज्या प्रेक्षकांना मॅडमशी काही बोलायचं असेल, मदत हवी असेल, त्या कधीही तर प्रेक्षक कधीही मॅडमशी फोनद्वारे संपर्क करू शकतात. मॅडम, जाताना प्रेक्षकांसाठी काही संदेश देऊ इच्छिता? एकच सांगीन, वन टाइम यूज अँड थ्रो, किंवा जो साधारण आपण एकदा वापरून जो पर्याय फेकून देतो ना, तो कुठेतरी टाळा. साधारण कापडी पिशवी सतत आपल्या जवळ बाळगा. कोणाला प्लास्टिकची पिशवी मागू नका, किंवा मागितली असेल तर ती 4 वेळा 10 वेळा वापरायची सवय ठेवा, की जेणेकरून आपण कचरा नाही करणार. कारण याच्या मागे एकच आहे की आज आपल्याला सगळं मिळतंय जमिनीवर पाय ठेवायला, पण आपली जी पुढची पिढी आहे, आपण तिच्यासाठी काय सोडून जाणार आहे, हा प्रश्न आपणच स्वतःला विचारू. थोडक्यात कारण आपली पर्यावरण एक वाचवा. धरती माता पूर्ण करणार आहे, तर तिला आपण सांभाळू, प्लास्टिकचा कचरा न करता. त्यामुळे जे शाश्वत पर्याय आहेत, स्टीलचा चमचा, स्ट्रॉ नका वापरू, अशा छोट्या छोट्या गोष्टी, प्लास्टिकचे चमचे नका वापरू. म्हणजे आपण वापरलं की आपली पुढची पिढी आपल्याकडे बघून तर वापरणार आहे. त्यामुळे जे शाश्वत पर्याय त्याच्याकडे वळा, एवढंच. हा, म्हणजे थोडक्यात पर्यावरण वाचवा असा आपला संदेश आहे प्रेक्षकांना आपल्या. यानंतर आपण वळूया समारोपाच्या कार्यक्रमाकडे किंवा सेशनकडे. या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम मी TSS ग्रुपचे आभार मानते. आपला बहुमोल वेळ येथे देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल मी सीमा खंडाळे मॅडमचे आभार मानते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विशद केलेली आमची TSS ची कार्यकारिणी, तसेच TSS प्रशासक शर्मिला देसले मॅडम, सदाशिव अत्तरकर सर, गणेश कोठावळे, सुदर्शना नाईक नवरे, रवींद्र भोंग, मनसाराम मेश्रा, मनीषा पांढरे, विशाल पैसे, विपुल घोलप, उमेश राठोड, सुधाकर आळे, दीपाली आहेर, विवेक बैसकार, जया मुटके, संजय पायके, निलेश कासार, विजय नेटके, सुखदेव भालेकर, अण्णा राठोड, साहेबराव मोहोड, हेमंत चोपडे, वैभव चेके, नेटके सर, मंगला इंडोले मॅडम, या सर्वांचे आभार. सर्व शिक्षकवृंद, पालकवृंद आणि आमचे विद्यार्थी जे इथे आता प्रेक्षक म्हणून आहेत, त्याही सगळ्यांचे आभार. आठवडाभर चाललेला हा आमचा जनजागर लाईव्ह परिसंवाद मालिकेचे हे शेवटचे 8वे पुष्प होते. उद्या 9 वाजता याच चॅनेलवरती स्पर्धेचे निकाल व प्रमाणपत्र वितरण जाहीर होतील. परत एकदा सगळ्यांचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असे घोषित करते. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.